नमस्कार सर. नमस्ते तर जी, बोला. मी आता तुमचा प्रश्न ऐकला तर मला एक प्रश्न विचारायचा आहे ओके. की कमजोरीसाठीचं जे पेनाइल इम्प्लांट असतं तर हां. ते सेफ असतं का आणि ते करायचं असेल तर कुठे भेटावं लागेल? अच्छा, अच्छा. म्हणजे ही सर्जरी सेफ असते का किंवा त्यामध्ये हो कुठं तुम्हाला कसं ओपिनियन घ्यायचं किंवा कोणी करायला पाहिजे ही माहिती पाहिजे, बरोबर आहे? हो हो. खूप छान, अतिशय सुंदर प्रश्न आहे. मला वाटतं आजचा पूर्ण आमचा शोज पेनाइल इम्प्लांटवर सुरू केलेला दिसतोय तुम्ही. सांगूया आपण. म्हणजे आपल्या दिलेल्या टायटल काळजीपूर्वक पाहणे, त्याला फॉलो करणे आणि इम्प्लांट सेफ असते का? हे बघा, प्रत्येकजण ऑपरेशनचा पहिला प्रश्न काय विचारतो, मला भीती वाटते आणि सेफ्टी आहे का? सांगूया आपण. कुठलीही सर्जरी तुम्ही तज्ज्ञांकडनं, ज्याला अनुभव आहे, सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, एंड्रोलॉजी आहे, म्हणजे चयन करताना तुम्ही त्यांची माहिती घेऊन, एक्सपिरियन्स पाहून ती सर्जरी करायची असते. कारण बऱ्याचदा मॅन बिहाइंड द मशीन, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे तज्ज्ञ आहेत ती काळजीपूर्वक सर्जरी केल्यानंतर 1% देखील कमी कॉम्प्लिकेशन असतात. सेफ्टीसाठी म्हणजे विचारणं काय, तुमचं काही ब्लिडिंग होतं का, किती वेळ लागतो सर्जरीला, रिकव्हरी चांगली होते का, मला संवेदना चांगली येईल का, किंवा मला मुलं होतील का, किंवा युरिन चांगले होईल का, असे खूप मनात प्रश्न असतात. तर एकाच वाक्यात सांगेन, पेनाइल इम्प्लांट हे तज्ज्ञ सेक्सॉलॉजी, एंड्रोलॉजी, युरोलॉजीच्या हातामध्ये केल्यानंतर अतिशय सेफ असते आणि कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणा, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन म्हणा, त्यामुळं अजिबात होत नसतं. पण महत्त्वाचं आहे, तुम्ही ड्रायव्हिंग जरी करत असाल तर सेफ्टी प्रिकॉशन, त्याचे नियम पाळले पाहिजे, त्याची माहिती तज्ज्ञांकडून घेतली पाहिजे. एकट्याने नाही, दोघांनी घेतली पाहिजे.